ही सही शेतकऱ्यांनी करायची. शेतकऱ्यांनी काम कोणाचं होतं? संबंधित कृषी सहाय्यक त्याचं काम कोणाचं होतं? संबंधित जे तत्कालीन कृषी सहाय्यक जो ऑफिसर आहे ऍग्रिकल्चर ऑफिसर त्याचं काम आहे. संबंधित कृषी सहाय्यक आणि त्या संबंधित तत्कालीन कृषी अधिकाऱ्याचे तालुका कृषी अधिकाऱ्याचे सही केलं आहे. अधिकारीच नाही त्याच्यात पर्याय काय? आता याला पर्याय त्यांनी यावं, संबंधित अधिकाऱ्याची सही घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी यावं. किंवा अधिकाऱ्याला बोलवणार कोण? त्यांनी बोलवायचं, त्याची सही लागणार आहे ना, त्याची स्वतःची सही नाही ना. तो आता कृषी सहाय्यक म्हणून त्याची सही आम्ही त्याच्या जागेवर सध्या काम करतोय. त्याच्या वरिष्ठाला कळवलेलं आहे, त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला आम्ही आमचं कळवलेलं आहे, कारवाईचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला. पण हे सर चुकीचं आहे सर. ऐका ना, तुम्ही चुकीचं ऐका ना. मग जे काय जे मजदूर पडले ते पण अनुषंगाने पडले ते कसे आता हे खड्डे खाल्ले नाही त्या टायमध्ये हे सर बरोबर नाही. सरळ सरळ तुम्ही काय करता, सरळ सरळ टाळायला तुम्ही. आम्ही ऐका ना, बघा हे आहे परतूर तालुक्याचं तालुका कृषी अधिकाऱ्याचं कार्यालय. यामध्ये परतूर तालुक्यामधील शिंगोना या ठिकाणचे प्रांतचे कार्यकर्ते तालुका अध्यक्ष वैद्यनाथराव ढवळे स्वाईंदारा. तर या ठिकाणी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आता आपण बघितलं की गेल्या अनेक दिवसापासून अकुशल योजनेचे जे बिल आहे तर पेमेंट जे आहे तर कृषी मंत्र्यानं पेमेंट विड्रॉल केलेलं आहे. परंतु मात्र कुठंतरी त्या ॲग्रिकल्चर ऑफिसरची सही नसल्या कारणामुळे बऱ्याच दिवसापासून ही फाईल जी आहे तुम्ही पाहू शकता, ही फाईल त्यांनी पेंडिंग ठेवलेली आहे. आणि आपण पाहू शकतो की नेमके तालुका कृषी अधिकारी एक शासनाने यांना माहिती नाही परिपत्रक काढलेलं आहे. आय डी कार्ड आणि नेम प्लेटची त्यांची नेम प्लेट आणि आय डी कार्ड सुद्धा या ठिकाणी नाही आहे की म्हणजे एक प्रकारे म्हणजे सीएमच्या आदेशाला सुद्धा तालुका कृषी अधिकारी केळाची टोपली दाखवताना आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर या ठिकाणी तालुका कृषी अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की संबंधित कृषी सहाय्यक म्हणून जे काम करणारे गणेश वानखेडे आणि गणेश वानखेडे या नावाच्या कृषी सहाय्यकानं या बिलावरती सह्या कुठल्याही केलेल्या नाही. आज रोजी तो तालुका कृषी अधिकारी कार्यालयात रुजू नाही, त्याची बदली झाली. परंतु त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना स्वतः याच्यावर सह्या आणून दिल्या पाहिजे. परंतु हे काम मग कृषी विभागाचं काम आहे, काम आहे. 2 मिनिट आणि या अकुशलच्या बिलाच्या संबंधित या विभागाचे खासदारांना सुद्धा आढावा बैठकीमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता. जे शेतकऱ्याचे संबंधित प्रश्न पेंडिंग आहे ते तात्काळ आपण निकाली काढावे म्हणून आम्ही हा मुद्दा शेतकऱ्याचा दिशा कमिटीच्या बैठकीत सुद्धा घेतलेला होता. परंतु त्यांना परतूर तालुक्याचं खरं पाहिलं तर तालुका कृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्याशी काही घेणं घेणं नाही असं दिसतंय. हे प्रांतचे तालुका अध्यक्ष आहेत आणि यांनी वेळोवेळी यांच्याकडे मागणी सुद्धा केलेली आहे की माझ्या बिलाचं साहेब काय झालंय, नेमकं बिलाचे पैसे विड्रॉल करण्यासाठी नेमकं काही तर माल तर लागत नाही ना, काही मागणी तर होत नाही ना सही करायला. आणि अशा अनेक अकुशल बिलं जे आहेत या परतूर तालुक्यामधले 98 गावाचे जे कृषी सहाय्यकांनी केलेली कामं मला त्यांनी दाखव. त्या सहाय्या कशा झाल्या, ते बिल कसं विड्रॉल झालं, ऍक्च्युली यांचं जे बिल आहे ऍक्च्युली काम पूर्ण आहे याच्यात चुकीचं काय मला दाखवायचं म्हणजे 3 महिने झालं गणेश वानखेडे नावाच्या कृषी सहाय्यकाने कुठल्याच सह्या न करता परस्पर शेतकऱ्या हे सांगा हे काम करायचं कोणी पुन्हा संबंधित गणेश वानखेडे यावं, त्यांनी यावे. असं कसं रिलीव्ह कसं केलं आम्ही गणेश वानखेडेच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे, 2दा कळवलेलं आहे. त्यांना गणेश वानखेडे व्यक्तिगत व्हॉट्सअपवर फोन मेसेज केलेला आहे, त्यांना व्यक्तिगत फोन केलेला आहे. तो 2-3 दिवसात येतो असे गेले 10-15 दिवसापासून सांगत आहे. अहो हे ऐका, हे काय म्हणले मी त्याला कॉल केला सुद्धा गेला नाही. कृषी अधिकारी साहेब मला ते पत्र दाखवा. हा जो प्रकारे तुम्ही
जे आहे तर शेतकऱ्याचे जे आहे तर त्यांना मानसिक ताण देण्याचं काम तुम्ही आम्हाला बघायला मिळतंय. तर अशा पद्धतीचा जर कारभार जर असेल कृषी कार्यालयात संबंधित माझं या राज्याच्या मुख्यमंत्र्याला कृषी मंत्र्याला सुद्धा आव्हान आहे. बघा नेमकं चाललंय तरी काय या परतूर तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयामध्ये अनेक जे बिलं जे आहेत अकुशल योजना जे आहेत शासनाच्या कल्याणकारी योजना जे आहेत दडपण्याचं काम जे आहे तर या तालुका कृषी अधिकाऱ्याकडून हे महापाप होत आहे. हे संबंधित जे आहेत तालुक्याचे आमदार सन्माननीय बबनरावजी लोणीकर साहेब त्याचबरोबर या राज्याचे कृषी मंत्री दत्ता बाबाजी भरणे यांनी या विभागात आपण लक्ष द्यावं. शेतकरी एकीकडे म्हणजे जे की हातातोंडाला आलेला जो घास आहे तर तो मात्र या वरुण राजानं म्हणजे हिसकावून घेतलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे तर निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. आपण बघूया की जो गणेश वानखेडे कुठे त्याचं पत्र जे काही ते कागदपत्र तुम्ही पत्र असतो आज काढायचं हे बरोबर नाही सर. ऐका मी ज्या दिवशी म्हणलं होतं 8 दिवसांनी म्हणलं पत्र माझी 1-2 महिने झालं चक्रा मारतोय त्याने पत्र आज काढलेले फक्त माझा फोन आल्यानंतर. ऐका तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक सांगू शकतो शेतकऱ्यांना नवीन केळी MRGS अंतर्गत 3-3, 4-4 महिने झालं केळी लागवड केली पण आज सुद्धा त्यांचं मस्टर एकही पाहिलेलं नाही. त्यांची जिओ टॅगिंग नाही प्रशासकीय मान्यता नाही काय नाही अक्षरशः शेतकऱ्याच्या पुढे चपला घातल्या त्या कृषी विभागाला पण याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. आले की सांत्वन करते तर बस आता हे पत्र काढलंय हे 15 दिवसाआधी सांगितलं होतं की मी वानखेडेला मी पत्र काढतो पण पत्र आज काढण्यात आलेले. फक्त तुम्ही एक सांगा सर मला हे पैसे येतात हे पैसे जे समजा आम्ही केळी लागवड केली त्या हिशोबानेच पैसे आले आहेत ना तर त्या टायमाला आम्ही केळी लागवड ऐका ना कुशल हे सगळे बिलं दिले म्हणून आमचं पेमेंट आलंय ना अकुशल मग ते विड्रॉल का करीत नाही तुम्ही त्याचं उत्तर द्यावा. याचा संबंध काय आमचा मला म्हणायचं मग आम्ही चोर आहेत का. ऐका आम्ही केळी लावून ही योजना काढली शासनानं ही शेतकऱ्याच्या हितासाठी काढली का कशासाठी काढली एवढी सांगा मला तुम्ही. हा बोला तुम्ही. यांची संबंधित शेतकऱ्यांची जी मापन पुस्तिकेवर नोंद झालेली आहे. आमचा काय संबंध हे माझा काय संबंध मी किती काम आहे हे शासनाचं काम आहे कृषी विभागाचं काम आहे. संबंधित कृषी साहेब जो गणेश वानखेडे त्याचं काम होतं हे मापन करणं नोंदी घेणं रोस्टर करणं हे शेतकऱ्याला काय माहिती तुमच्या याच्यासाठी तुम्ही कार्यशाळा घेतल्या का नाही शेतकऱ्यासाठी. हायर अथॉरिटीला जे आता कायदा आहे कायद्या त्यांना समजा शेतकरी जे त्याला काय माहिती तुम्ही सांगितलं का त्याला आमच्याकडनं शक्य होतं ते आम्ही केले. तुम्ही काय करा सर आम्हाला सरळ लिंक द्या. येत्या हे बघा जर प्रस्तावित जर कारवाई नाही केली कलम 179 नुसार शिस्त भंगाची कारवाई करून म्हणून दिले हीच कारवाई आम्हाला अपेक्षित गणेश वानखेडेवर ही कारवाई तुम्ही करा. संबंधित पत्रामध्ये पत्र काढलेले संबंधित कृषी साहेब गणेश वानखेडे याला वेळोवेळी आणि पत्रकारांनी कॉल केले त्याला कुठलंही त्यांनी उत्तर दिलेलं नाही कुठल्याही कॉलला ते जुमानत नाही. हालाकी मी 15 दिवस ऐका ना 8 दिवसात 10 दिवसाआधी कापसे साहेबांना सुद्धा या संदर्भात कॉल केला होता पण कापसे साहेबांना हे आपल्या जालन्याचे कृषी अधिकारी कापसे साहेब यांना सुद्धा कॉल केला होता पण त्यांना सुद्धा याच्यावर काही ऍक्शन घेतलेली नाही बघा तुम्हाला समोर. म्हणजे शंभर पुढ हे यांचं मनमानी कारभार सुरू आहे सरळ याला काही घेणं नाही काय हिच्यावर काही घेतलं नाही. ऑफिसला आलो तर 4 दिवस तुम्हाला सांगतो हप्त्यातून झालं तर 3 दिवस ऑफिसला असते तर बघा आणि वारंवार तक्रार करायच्या. ज्यावेळेस शेतकरी या कार्यालयामध्ये येतो आणि 19/9 बघू शकता आपण हे आज रोजीचं पत्र काढलेलं आहे. शेतकरी या कार्यालयामध्ये भेट देऊन गेलेला आहे 8 ते 10 दिवस झाले पण 2 महिने झाले कॅमेरा तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक किती 2 महिने झाले तुम्हाला मान्य आहे का नाही. मग तुम्हाला मी विचारलं मला अंडरटेकिंग द्या तुम्ही का दिलं नाही तुम्ही जास्त टाळले माहिती का तुम्ही सगळ्यात जास्त टाळले नाही तुम्ही शेतकऱ्याची पिळवणूक करायला आणि याच्यावरती कुठलीच कारवाई न करता तुम्ही आज सरळ म्हणजे 19 तारखेचा आजचा जेव्हा तो शेतकरी तुमच्या धारणात येतो एक पत्रकार येते तेव्हा तुम्ही येऊन या ठिकाणी आता तुम्ही सह्या करता तुम्ही हे आता एक शेतकऱ्याचं आहे असे कितीतरी शेतकरी जे आहेत तर ते मीडियाच्या समोर येत नाहीत साहेब बोलत नाहीत
लोकशाहीचा जो आवाज दाबण्याचा एक प्रयत्न जे आहे अहो, आणि तुला सगळ्यात माझ्यासमोर त्यांना म्हणले की मला तशा पद्धतीचं कुठलंही लेखी देता येत नाही आणि सगळ्यात म्हणजे मोठं याचा अर्थ तुम्हाला कायदा सुद्धा मान्य नाही, कायद्याची भाषा सुद्धा तुम्हाला मान्य नाही, संविधानिक ज्या रीतीचे कामकाज आहे तर ते आम्हाला दिसतंय की तुमचं संविधानिक पद्धतीने कुठलंही या ठिकाणी कृषी विभागाचं काम सुरू चालत नाही तुमच्यावर या ठिकाणचं. आणि एका शेतकऱ्याची इतर दयनीय अवस्था असेल तर अनेक या गावगाड्यातले जे शेतकरी ग्रामीण भागातले त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, फक्त इथं जो मनी देईल त्याच फक्त काम होते अशी गत जी आहे तर त्या या कार्यालयाची दिसून येते. आज पत्र काढतायत आणि सांगतायत की जे कृषी साहेब जो आहे गणेश वानखेडे नावाचा त्यांनी जे आहे तर त्यांनी सांगितलं की बाबा त्याच्याकडं मापन पुस्तिका नोंद नाहीये त्या बिलामध्ये एमडी मध्ये. अरे त्याला एमडी काय माहिती त्या शेतकऱ्याला, मापन नोंद वही काय, हे कामं करायचे जे आहेत तर कृषी विभागाचे काम आहेत, शासनानं नेमलंय कशासाठी. आणि मला वाटतं की परत या कार्यालयामध्ये जे आपण बघतो हे अधिकारी सगळे शिपायापासून याच्यापासून कोणाच्या काळामध्ये आहे काढे शासनाने आता निर्णय काढला महसूल विभागानं आता जे परिपत्रक काढलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी. बघा हे अधिकारी कोणते नावाने काय काही कळायला तयार नाही, नेम प्लेट नाही काही नाही, बिनधास्तपणे जसं कोणाच्याच गळ्यात आय कार्ड नाही. कसं समजायचं कोण अधिकारी आहे कोण कृषी सहाय्यक आहे. शासनानं तुम्हाला आय कार्ड दिलं का नाही, कंपल्सरी केलं की नाही साहेब, मग का नाही घातलं तुम्ही कुठे आय कार्ड तुमचं कसं समजायचं आम्ही कृषी तालुका अध्यक्ष आहे आपलं कृषी तालुका अधिकारी म्हणून तुम्ही कसं समजायचं आम्ही कुठे तुमचं आहे म्हणजे याचा अर्थ जे कायदा तयार केला जे काही परिपत्रक शासनाने काढलं तर हे परिपत्रक तुम्हाला मान्य नाही का देवेंद्रजीचं, मान्य नाही का. मग कुठे तुमची नेम प्लेट नाही काय नाही, कोणत्या याच्यावर बघा बरं डेस्कवरती इथं आहे का कुठं काहीच दिसत नाही. काय अधिकारी काय कोणतं टेबल समजायचं अधिकाऱ्यांनी काही नाही. म्हणजे कोणी कभी भी आओ कभी भी जाओ अशी गरज या तालुका कृषी कार्यालयाची झालेली आहे. इथं कोणाची कोणाला जे वेळ आहे तर तो वेळ आपल्याला इथं दिसत नाहीये. त्या संबंधित अधिकाऱ्यांनी करायचं काम जे आहे तर तालुका कृषी अधिकाऱ्याचं काम असते. पण तालुका कृषी अधिकारी जर म्हणजे गेंड्याच्या कातडीसारखे जर वागत असतील तर शासनाला माझी विनंती आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून की त्यांनी परतूर तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अनेक असे लोक आहेत की ते समोर येत नाहीत, त्यांच्या वेदना सांगत नाहीत. कॅमेरामॅनचा हनुमंत. आणि मुळात काय माहिती का